मारेन. हे काय? हा? अरे हे काय वय आहे का तुमचं उशा फेकून खेळायचं? चूक झाली अप्पा, चूक झाली. हो आप्पा, क्षमा करा. अहो अप्पा, तिने माझ्यावर उशी फेकून मारली, ती नेमकी तुम्हाला लागली. सुनबाई, तुमचा मुलगा आता तुमच्या उंचीला आलाय, हे तुम्हाला शोभतं का हे असं उशा फेकून खेळायचं? नाही आप्पा, हे यांचं आवरलं नाही अजून काही. खूप हळूहळू काम करतात हे. म्हणून काय उशा फेकून मारायच्या नवऱ्याला? हे फेकून नाही मारली आप्पा. अब्रे बदला असं सांगत होते त्यांना. विहीणबाई येणार आहेत ना आज, छान झाला पाहिजे कार्यक्रम. हो चल मानसी, आपण आवरून घेऊया. चल 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 चल. पण हे मला अजिबात आवडत नाही. काय अप्पा? हेच सारखं आपलं लोकांना घरी बोलवायचं, मग गप्पांचे फड रंगवायचे, जणू काही उद्योगधंदेच नाहीयेत लोकांना. अहो अप्पा, ते आपले नातेवाईक होणार आहेत. लोक काय म्हणता? होणार आहेत ना, अजून झालेले नाहीयेत. उगाच कशाला त्यांच्या खाण्यापिण्यावर खर्च करायचा? अहो अप्पा, 2 माणसांचा असा काय मोठा खर्च होणार आहे? हे बघा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका. सही तयार झालीये की नाही तेवढं फक्त सांगा. हो म्हणजे झाली असेल. आता आजीला काय द्यायची शिक्षा? मलाच का आधी सगळ्यात? आता देवकीला पनिशमेंट मिळणार. द्या द्या, काय हवी ती शिक्षा द्या, मी घाबरत नाही. आई, तुम्ही अप्पांचं नाव घ्या. ही काय शिक्षा झाली? आता दिली शिक्षा, दिली. घ्या, नाव घ्या. आई, बरं बरं, घेते, मी नाव घेते. हा, केतकरांच्या घरी रंगलाय आज छानसा खेळ. केतकरांच्या घरी रंगलाय आज छानसा खेळ. विश्वासरावांच्या बरोबर खाल्ली होती मी गिरगाव चौपाटीवर बेळ. अगं सुरू करूया. हा घे. पटकन बाई. थांबा. मानसी, नवऱ्याच्या हातात उशी आली आहे हे बघून तरी जरा नंतर गाणं थांबवायचं ना. याला काय अर्थ आहे? मी निष्पक्ष आहे. हे असलं काही मला येत नाही. हा हो, गुणी आहे ग बाई माझी सून. तुमच्या गुणी मुलाला आता शिक्षा द्या. त्याला मी शिक्षा देणार आहे. नाही म्हणजे जमेल अशी शिक्षा द्या म्हणजे झालं. एकदम सोपं, व्हेरी इझी पनिशमेंट. तू गाणं गा. अरे वा, आवडती शिक्षा आहे मग. उरत होते धडधड लाली गालावर आली, अनांगात भरलंय वार ही फिरतीची बाधा झाली. अन अधीर झालोया मग बधीर झालोया, अन तुझ्याच साठी बनून मजनू माग आलोया. चला सुरू करूया. हा नचिकेत, हा रेडी. सुरू. व्हॉट हॅपन एव्हरीबडी? काय झालं असं? शांत का झालं? पनिशमेंट? नाही, तुला पनिशमेंट द्यायची म्हणून त्यांना टेन्शन आलंय. कम ऑन गाईज, प्लीज. तुम्ही का नर्वस होतायत? सांगा काय पनिशमेंट द्यायचे सांगा. हो ना, मग मी तुम्हाला शिक्षा देते विहीणबाई. तुम्ही ना 1 मिनिटात 2 कांदे चिरून दाखवा. जागच आहे आणि कांदे. हो हो.
अगं बाई, रडताय का तुम्ही? खूप कठीण वाटते का शिक्षा? अगं कांदा आहे तो. वेळ संपत आली हा. 10 9 8 7 6 5 4 3 2 डन. सुरू करूया का? हा आता परत नचिकेत पासून सुरुवात. हा सुरू. आमच्या लाडक्या नातीला आता कोण शिक्षा देणार? हिला शिक्षा मीच देणार. नाही 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 नाही, आता शिक्षा मी देणार. इट्स माय ऑनर. ओके. आणि मी ही शिक्षा सांगणार नाही, डायरेक्ट देणार आहे. सो काय सांगणार आहेस? तिला नाच करायला सांग. ते गाणं नाही तर कांदे चिरायला सांग ना. नाही नाही नाही, ती कविता छान करते ना, कविता म्हणायला सांग एखादी. होल्ड ऑन. सो यू आर गोइंग टू बी माय वाईफ. सो तुझी शिक्षा माफ. भाग्यवान आहे ग बाई माझी मुलगी. वा 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 वा. चला सुरू कोण करूया. राहिलंय? वहिनींकडे दे, वहिनींकडे. चला थांबा. वहिनी. मी पटकन कांदे चिरून दाखवू का? 3-4 चिरीन. हा. नाही आई, तू 27चा पाडा पूर्ण म्हण. 27चा पाडा एकदम सोपं आहे. दुसरं काही सुचलं नाही का ग? 27चा ना. 27 एके 27, 27 दुणे 27 त्रिक 27 चौक 27 पंचे. ओ वहिनी, वहिनी काय? ते काय आहे? ते आकडे लक्षात राहत नाहीत ना माझ्या, पण चाल लक्षात ठेवली मी. 27 7 हो चालतो. हा सुरुवात. थांबा. ये पनिशमेंट. हा, तर आपण ना काय शिक्षा द्यायची आता? देवकी और ब्रिलियंट. सो तुम्ही शिक्षा म्हणून माझ्या आणि सईच्या एंगेजमेंटची तारीख डिक्लेअर करा. अशी कशी तारीख जाहीर करणार? त्याच्याकरता मुहूर्त नको का बघायला? हा. हे घ्या पंचांग. ते कसं आहे? अहो 3 तारखांच्या भोवती असं गोल केलंय. त्यापैकी एक ठरवा कुठली साखरपुड्याची तारीख. ती शुभ आहे. We cannot decide this right now. Because I'll have to call up Ravi. त्याच्यानंतरच ठरवू शकतो. हो चालेल ना, पण ह्या 3 पैकीच एक तारीख ठरवा. ओके. Who's it? कोण हवाय तुम्हाला? लपत आलोय. मिस्टर केतकर, तुम्ही असे का आलायत? यू आर सो वियर्ड. मराठीत बोल. काय काम काय होतं?
आजच्या कार्यक्रमात तुला एक महत्वाचं असं सांगायचं होतं, पण काय खूप लोक होते ना, त्यामुळे बोलू शकलो नाही मी. नाही पण मग आता का दबक्या आवाजात बोलताय? कोणीच नाहीये इथे, बोला बिंदास. षडयंत्र रचताना काहीतरी असं थरारक केलं ना, म्हणजे मग अशी वेगळीच एक ऊर्जा मिळते. पण सांगा ना, काम काय होतं? सांगतो ना. मस्त लवली आयडिया. काय सुचलंय तुम्हाला? तुम्ही म्हणजे मॉडर्न शकुनी मामा आहात. आणि तू कैकईचा. मिस्टर केतकर प्लीज, असं काही बोलायचं नाही मला. नाही, तू देखील, आपण दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू आहोत आणि काही विशिष्ट हेतूंसाठीच आपण एकत्र आलोय, ह्याचंही भान कायम ठेवत जा. आणि मी आता जे काही तुला सांगितलंय त्याची उद्या अंमलबजावणी व्यवस्थित कर म्हणजे झालं. डेफिनेटली, ते मी नक्की करते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठीक आहे, मग झालं असेल बोलून तर परत घुंगट घ्या आणि निघा. हो चालेल ना, चालेल, म्हणजे कोणाला कळायला नको. वा, काय सुचलंय या शकुनी मामाला. अरे कोण हा शकुनी? हा आप्पा केतकर त्या शकुनीपेक्षा जास्त डोकेबाज आहे. बघा, माझा बाण हा निशाण्यावर लागणारच. 2 किलो सांग माझ्यासाठी. असे चांगले मसाले मिळत नाहीत तिथे सिडनीमध्ये. आणि लिंबाचं लोणचं विसरू नको आठवणीने. ओके, बाय. डॅड, कधी येतोयस? अरे तुला मिस करून करून बारीक झाली रे मग. नाही ना, नाही जेवत ती, किती सांगितलं तरी. व्हॉट रबेश नाही, काय सांगतोयस त्याला? सॉरी. एनिवे, जोक्स अपार्ट, बट सिरियसली ये ना आता. अरे आमच्यासाठी नाही, ऍटलीस्ट तुझ्या इंडियामधल्या फ्रेंड्ससाठी आहे. ओके ठीक आहे, मग मीटिंग मध्ये फ्री झालास की कॉल कर. या बाय. काय झालं? काही नाही, डॅडचा फोन होता. काय झालं त्याला? एंगेजमेंट बद्दल का नाही सांगितलंस? ठीक आहे, फोनवर सांगण्यासारखी गोष्ट आहे का? भेटून सांगेन ना. बरं चल, आता ये लवकर ब्रेकफास्ट करायला. हा, आलो. बस. व्हॉट विल यू हॅव? वाह, नेक्स्ट आवडतं ना ब्रेड बटर? नको बाई, तू आधी खा, मी नंतर खाईन आरामात. तू खा. नायक, आता लग्नानंतरचं काय ठरवलंयस? प्लॅन म्हणजे? अरे म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायला हवं ना. लग्नानंतर सई आपल्या बरोबर येणार सिडनीला, राईट? म्हणजे तिच्या विजाचं बघायला हवं. विल हॅव टू अप्लाय फॉर अ विजा. आता रवीशी तू बोलत होतास ना, तेव्हा अचानक स्ट्राईक झालं मला. या राईट. नाही, करू विजाचं काम करू आपण. हो, पण आधी तिच्याकडे पासपोर्ट तरी आहे का ते विचारायला हवं. नाही, माहिती नाही, विचारतो मी. मॅडम, आपल्याकडे आहे पासपोर्ट. त्याचं काय? मग मॅडम, आपण पण येतो ना सिडनीला, तेवढंच आपलं बघून होईल. आणि त्याचं काय, लालबाग मध्ये वट वाढेल आपली. सिडनी रिटर्न. देख, सिडनीचं राहू दे, आधी मार्केटमध्ये जाऊन मी सांगितलेली भाजी घेऊन ये. हो मॅडम. नायक, तू आजच सईशी पासपोर्ट बद्दल बोलून घे. हो. अरे काय झालं नचिकेत, तू अचानक का बोलावलंस मला? काल गेम्स मध्ये मजा आली ना. आय हॅड फन. हे सांगायला तू इथे बोलवलंस? आपण भ्रमणध्वनीवरही बोलू शकलो असतो. पण मला बघायचं होतं तुला. पण मग ते काय, ते दूरदृश्य भ्रमणध्वनी ते केलं असतं तर बघता सुद्धा आलं असतं तुला. पण तुझा हा ब्युटिफुल फ्रेग्रन्स हा कसा आला असता? हे बघ नचिकेत, मी ना आता निघते, कारण मी आईला सांगितलं की मी लवकर येणार आहे आणि तिला स्वयंपाकघरात मी मदत करत होते. तू इथे बोलवलंस म्हणून मी आले. आता मी निघते. हा, अरे आईची काळजी आहे, माझी नाही. थांब की थोडा वेळ. हे बघ नचिकेत, तू ना अति करतोस. अरे अति तर करताच आहात तुम्ही.
मुद्द्यावर या पटकन. तुला भीती वाटली ना गेम्स खेळताना, तू जेव्हा हरलीस तेव्हा, की मी तुला काय डेअर देईन म्हणून? छे अजिबात नाही. बरं ठीक आहे, नाही तर नाही. अरे किती लांबण लावताय, इथे माझी कंबर दुखायला लागली. बाय द वे, हनीमूनला कुठे जाऊया आपण? अरे काहीतरीच काय नचिकेत तुझं. मधुचंद्राचा मी काही विचार नाही केलाय अजून. कोण मधू? कोण? अरे म्हणजे तेच हनीमून. व्हॉट अ ब्युटिफुल वर्ड, मधुचंद्र. बरं कुठे जायचं आपण? स्वित्झर्लंड, मालदीव्स, बाली? मला कुठेही चालेल रे, पण आतापासूनच काय आहे तुझं? बरं पासपोर्ट आहे ना तुझ्याकडे, आणि व्हॅलिडिटी आहे ना त्याला? नचिकेत, मी स्वदेशी केतकरांची नात आहे. परदेशी भाषा वस्तू आम्ही काहीही वापरत नाही. मग परदेशी जाण्यासाठी लागणारं ते पारपत्र कसं असेल माझ्याकडे? राईट. सो तिथपासून स्टार्ट करायला लागणार आहे सगळी प्रोसेस. बरोबर. नाही डोंट वरी, इंडियामधली पासपोर्ट ऍप्लिकेशन प्रोसेस तशी सॉर्टेड आहे. मी येतो दुपारी, आपण भरूया ऍप्लिकेशन. चालेल. बरं चल, आता मी निघते. आईला सांगितलं होतं की पटकन येणार आहे आणि तुझ्याशी बोलत बसले इथे. चल येते. हा, We are going to have a wonderful honeymoon. हे साखरपुडाच होणार नाहीये, आणि हे कांगारू मधुचंद्राची स्वप्न पाहतय. माझं आधार कार्ड, छायाचित्र, जन्माचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र, त्यानंतर अजून हे आहे. हा आहे. पारपत्रासाठी लागणारी सगळी कागदपत्र तयार आहेत माझ्याकडे. दचकलात का असे? भूतासारखं असं कोणीतरी मानगुटीवर असल्यावर दुसरं काय होणार सांगा ना. अहो काय शोधताय? माझं नशीब सापडलं तर सांगा मला. अहो सांगा ना काय शोधताय? मालमत्तेच्या कराची कागदपत्र शोधतोय. हे बघा, हे बघा. झालं समाधान? निघा आता. निघा निघा. हो. तुम्ही काय हेरगिरी करताय? हे बघा, हेरगिरी करू नका सांगून ठेवतोय. मी कशाला करू हेरगिरी? आणि तुम्ही काय करताय का तसं काम? गप्पा बसाव. हे बघा, तुम्ही माझ्यासाठी पाणी घेऊन याचा. हो हो. हॅलो. सई आहे का? आतमध्ये आहे का? नाही, ती वर तिच्या खोलीत आहे. बर ठीक आहे. अरे थांब. काय झालं? नाही काय आहे, तू कशाला उगीच वर जातोस ना? वर कशाला एवढा त्रास घेतोस तू? त्यापेक्षा मीच तिला खाली बोलवतो ना. हा ओके. बस 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 इकडे बस बस बस. सई, सई बाळा, सई बाळा खाली आहे.
नचिकेत तू तू कसं काय आत्ता? हे काय आत्ताच आलो. सईच्या पासपोर्टचं काम करायचं ना. करा करा. आमच्या घरात पारपत्र असणारी सई पहिलीच असेल नाही का हो? हो हो. नाही आता जरा प्रोसेस स्टार्ट केली पाहिजे ना ऍप्लिकेशन साठी. अहो तुमचं जेवणही झालं नाहीये अजून आणि ढेकरा काय देताय? काय भरलं वांग खाल्लं होतं ना, त्याच्यामुळे जरा आम्ल पित्त झालंय मला. जास्ती खाल्लं ना की त्रास होतोच. आजी, अगं मी ना पारपत्रासाठी सगळी कागदपत्र काढून ठेवली होती ग. ती सापडतच नाहीयेत ग. खोलीत नाहीच आहेत ती कागदपत्र. अगं काय सांगतेस? मी आईला काहीतरी विचारायला गेले आणि नंतर येऊन बघते तर कागदपत्रच नाहीयेत तिथे. दॅट्स स्ट्रेंज. होणार आहे नचिकेत, आता काय करायचं?